नमस्कार भावना. तर आज आपण भेट देणार आहोत नीलकंठेश्वर मंदिर. तर इथे जाण्यासाठी आपल्याला 500 मधून जावं लागतं. जर तुम्ही इथे पावसाळ्यात जाणार असाल तर इथे वेळ लागण्यासारखं वातावरण असतं पावसाळ्यात. बघू शकता तुम्ही इथे पाठी जी नदी वाहत आहे आणि खूप पर्यटन लोक इथे पावसाळ्यात फिरायला येतात या ठिकाणी. रस्त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही साईडची झाडी आणि बारीक बारीक पडणारा पाऊस, या पावसाळ्यात पानशेतमध्ये फिरण्याचा आनंदच खूप वेगळा आहे. तर भावांनो, आपण योग्य लोकेशनवर पोहोचू याची भीती तर काहीच नसते. कारण का भले तुम्ही चुकीच्या लोकेशनवर जरी पोहोचत असाल तरी पण तुम्हाला निसर्गात फिरण्याचा एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकेशन चुकलो होतो, पण आम्हाला रस्त्याचा अंदाज लागताच आम्ही गुगल मॅप ओपन करून योग्य रस्त्याला आम्ही आमची गाडी वळवली. माझ्या मनात आलं तर मी रोज पण फिरत राहू. हा खरं सांगते. गाडी मला गाडी येत असते तर आमच्या ग्रुपमध्ये असं कोणच नाही बघा ना, गाडी येत नाही. येते कोणालाच येत नाही आमच्याकडे गाडी. तर भावांनो, आता लावणीचा टाईम आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता दोन्ही साईडला भात लावणी चालू आहे. तर इतकं सुंदर वातावरण आहे आणि इतकं सुंदर वाटतंय बघायला आणि पाहायला आहे. तर खरंच तुम्ही ह्या टायमाला जर खरंच तुम्ही पानशेतमध्ये येणार असाल ना, तर तुम्हाला इथे आल्यावर खूप एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे. अरे तू आता येतोयस मामा. येतोस तू. पुढून मागून दोन्ही दिसणार. 360 आहे. सगळं दिसतं सगळं. ओके. आणि मी पण दिसते. मी हाय गाईस. हाय तर रस्त्याचा आनंद घेत आम्ही आमच्या लोकेशनवर आम्ही पोहोचलो नीलकंठेश्वर मंदिराकडे. आणि इथे जर तुम्ही आलात तर इकडे या साईडला तुम्हाला पार्किंग आहे आणि इथे तुम्हाला एक गाडीचे 20 रुपये इथं पार्किंग. असं द्या ताई, घ्या बघा. तर इथं तुम्हाला बघा सोय केलेली आहे. इथं तुम्हाला पार्किंग मिळते आणि चार्जेबल पार्किंग आहे. तर 20 रुपयात तुम्हाला. तर भावने व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण मंदिराचा परिसर दाखवणार आहे.